नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी ज्या एका निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहे, तो निर्णय आता अगदी जवळ आला आहे. कर्जमाफी होणार की नाही? किती रक्कम माफ होणार? कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार? यावर आता मोठं अपडेट समोर आलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या स्तरावर मोठी हालचाल सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कर्जमाफीचा अहवाल नेमका काय आहे, तो कुणी तयार केला, का उशीर झाला आणि कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कधी सुरू होणार. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक महत्वाची टाइमलाईन कळणार आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाच्या माध्यमातून एक विशेष अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचं काम काय होतं? राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेणं, कर्जमाफी किती प्रमाणात करावी आणि कोणत्या निकषांवर आधारित करावी. सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की हा अहवाल 15 एप्रिल पर्यंत सादर केला जाईल, पण काही कारणांमुळे थोडा उशीर झाला आणि नंतर हा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाने हा अहवाल स्वीकारला आहे. याचा अर्थ काय? आता कर्जमाफीचा प्रस्ताव पुढच्या टप्प्यात गेला आहे. मित्रांनो, इथे एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या. अहवाल तयार झाला होता, पण तो लगेच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला नाही. का? कारण राज्यामध्ये काही ठिकाणी निवडणुका सुरू होत्या. ग्रामपंचायत पोटनिवडणुका, आमदारकीच्या निवडणुका सुरू असताना आचारसंहिता लागू होते आणि अशा काळात नवीन मोठे निर्णय घेता येत नाहीत. मित्रांनो, आता परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण होत आली आहे आणि आता हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडला जाणार आहे. मंत्रिमंडळ हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो, कारण इथे अंतिम निर्णय हा घेतला जातो आणि मंजुरी देखील दिली जाते. एकदा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली की लगेच पुढचा टप्पा सुरू होतो, म्हणजे GR, गव्हर्नमेंट रिझोल्युशन जारी होतो. GR म्हणजे काय? GR म्हणजे शासनाचा अधिकृत आदेश, ज्यामध्ये योजनेचे नियम, अटी, प्रक्रिया दिलेली असते. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कर्जमाफी किती मिळणार? सध्याच्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही दिली जाऊ शकते. जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. त्यांना सुमारे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे दिलं जाऊ शकतं. सुरुवातीला सांगितलं होतं की या योजनेमध्ये काही सुधारणा केल्या जातील, पण सध्या तरी कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळात बदल होऊ शकतो. हो, जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही प्रस्ताव आले तर त्यानुसार बदल होऊ शकतो, अन्यथा योजना जशी आहे तशीच लागू होईल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कर्जमाफी नेमकी कधी सुरू होणार? मित्रांनो, समोर आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाची बैठक ही लवकरच होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये कर्जमाफीच्या अहवालावर अंतिम निर्णय घेतला जाईल. एकदा मंजुरी मिळाली की शासनाकडून लगेच GR जारी केला जाईल आणि हाच तो क्षण असेल जिथून प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सुरू होईल. मित्रांनो, समोर येणाऱ्या अपडेटनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा GR जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. GR नंतर प्रक्रिया कशी चालेल? GR आल्यानंतर बँका आणि संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. कोणाला फायदा मिळणार? स्पष्ट समजून घ्या. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही मिळू शकते. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी दिलासा. जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना देखील प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान दिलं जाऊ शकतं. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही सगळी प्रक्रिया एकदम एका दिवसात होणार नाही.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. मित्रांनो, एक गोष्ट अजून स्पष्ट आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर काही नवीन प्रस्ताव आले तर योजनेमध्ये बदल होऊ शकतात. जसं पात्रतेचे नियम बदलू शकतात, रक्कम बदलू शकते किंवा नवीन अटी लागू होऊ शकतात. शेतकऱ्यांनी काय करायला हवं? तर सर्वात आधी घाबरून किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट, कागदपत्र तयार ठेवा. तुमचं कर्ज संबंधित कागदपत्र, बँकेची माहिती, सगळी माहिती व्यवस्थित ठेवा. दुसरी गोष्ट, अधिकृत माहितीच पहा. सोशल मीडियावर अनेक अफवा येतात, पण तुम्ही फक्त अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा. तिसरी गोष्ट, संयम ठेवा. कर्जमाफी ही मोठी प्रक्रिया आहे, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. चौथी गोष्ट, नियमित अपडेट घेत राहा. शासनाकडून येणारे अपडेट, GR हे सगळं वेळोवेळी पाहत राहा. मित्रांनो, शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कर्जमाफी ही फक्त योजना नाही, तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. आता पुढे काय अपेक्षा ठेवावी? मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात GR, त्यानंतर प्रक्रिया सुरू आणि टप्प्याटप्प्याने लाभ. म्हणजे अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात का? तुमच्यावर किती कर्ज आहे? हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहत आहात खबर राईट, जिथे मिळते तुम्हाला सरळ, सोपी आणि कामाची माहिती. धन्यवाद.